ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत बोलते तारेमध्ये आणि आपल्या गप्पा चालू आहेत अर्थातच TTMM या सिनेमाच्या टीम सोबत। आता अर्थातच मला विचारायचंय की मला असं कळलंय की तुम्ही दोघंही खूप साधी माणसं आहात असं। साध्याचा नेमका अर्थ काय लावायचा मी? साधं म्हणजे काय की काय डाळ भात साधे होतो। तू नाहीयेस रे डाळ भात आणि तूही नाही। साधेपणा म्हणजे खरं खुरं असं उगाच काहीतरी लपवून ठेवणं किंवा काहीतरी स्ट्रॅटेजी आणि डिप्लोमॅटिक आणि काहीतरी यु नो असं। पण आता ऑलमोस्ट किती 2-2.5 वर्ष तुम्ही एकमेकांना ओळखताय कारण तुमची आधीची एक मालिका एकत्र होती दोघांची आणि त्याच्यानंतर तुम्ही हा सिनेमा केला असेल। तर या 2 वर्षाच्या काळामध्ये तुमची कधी TTMM ची सिच्युएशन आली की नाही की आता खूप खातोय ललित माझ्याकडनं आता बस तुझं तू माझं मी? नाही आम्ही कसं प्रोडक्शन कडूनच खातो त्याच्यामुळे कधी आम्ही आमचे काही करतच नव्हतो सतत आम्ही सेटवरच असायचो। ठीक आहे तुम्ही दोघं मिळून मला ट्रीट द्या त्या बदल्यात। हो हे करू शकतो। पण मग कॉलेज लाईफ मध्ये स्कूल लाईफ मध्ये कधीतरी असं आलं असेल आणि मला अजिबातच सांगू नका नाही म्हणून कारण एखादा तरी पंटर असा असतो जो कधीच आपल्या सोबत असताना खर्च करत नाही। आमच्या बाबतीत तर अगदीच TTMM व्हायचं कारण म्हणजे असं गृहीतच धरलं असायचं की आपण TTMM करायचं। पण अगदी कधीतरी असं मात्र व्हायचं की इनफॅक्ट उलटं पण व्हायचं की आम्ही जेव्हा चहा प्यायला जायचो तेव्हा कोणीतरी एक व्यक्ती सगळे पैसे द्यायची आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही पैसे देणार। पण असं जर का होत राहिलं तर ऑब्व्हियसली आमचे पैसे संपायचे, इतके पैसे नसायचेच कॉलेजमध्ये असताना, त्यामुळे ते आपोआपच व्हायचं TTMM। तुझ्या बाबतीत काय एवढं माझा हे बरं झाला प्रश्न विचारलास तू मला। माझा एक स्वप्नील नावाचा मित्र आहे तर मित्र मी तुझं नाव घेतलंय आपले सगळे फिट्टू सगळा हिशोब आपला क्लिअर झालेला आहे। हा इंटरव्ह्यू तू पाहायचा आहेस। तर आम्ही जेव्हा कधी फिल्म बघायला जायचो तर तेव्हाही असंच पैसे नसायचे फार तर तेव्हा जे काही तिकीट असायचं ते 120 रुपये 130 रुपये असे तिकीट असतात मराठीचे। तर मी बरोबर 100 रुपये असायचे माझ्याकडे आणि माझे नेहमी आत्ताही म्हणजे अगदी आत्ताही आम्ही मागच्या आठवड्यात का 2 आठवड्यापूर्वी कल्याणला गेलो होतो फिल्म बघायला तेव्हाही त्याने वरचे हे पैसे नेहमी त्याने भरायचे हे ठरलेलं आहे आमच्यामध्ये की ते उरलेले पैसे नेहमी तो भरत आलाय। ते काढले तर ते खूप निघतील त्याने। तू सांगतोयस खूप पोटतिडकीने की तुझ्याकडे पैसे नसायचे पण तुझ्याकडे बघून तसं वाटत नाही म्हणून ते तर पूर्वीची गोष्टी करतोय आता यशस्वी कलाकार झाला आता कुठले पैसे नाहीत आता मिळते 2 वेळेचं काय वाटतं तुझा फॅन फॉलोइंग वाढलाय की नाही आता नंतरची चौकानंतर? मला वेळ नाही मिळते ते चेक करायला। असं असतं बघितलं काही करू नका तुम्ही याचं कौतुक हा असा वेळ नाही म्हणतोय आपल्याला। नाही मला एक फक्त असं कळतंय की पहिल्या चित्रपटाला खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आणि लोक परत परत जाऊन बघतायत। त्याच्यामुळे ज्या लोकांनी मला मेसेजेस केले ज्यांना मी रिप्लाय नाही करू शकलोय की आम्ही 7 वेळा बघितला सिनेमा 5 वेळा पाहिला 9 वेळा पाहिला तर सगळ्यांचे खूप खूप आभार कारण ते एकटे तर जात नाही ते दरवेळेस कोणाला तरी घेऊन जात आहेत। लग्नाळलेला मुलगा तुम्हाला पुन्हा एकदा या सिनेमातनं TTMM मधनं पाहायला मिळणार आहे आणि सगळ्यांनी एकत्र तिकीट काढून जा नाही तर TTMM करा तुझं तू माझं मी करा पण सिनेमा पाहायला जा। एवढ्या छान गप्पांबद्दल मी तुम्हाला देणार एक छानसं गिफ्ट आणि तुम्हाला ते आवडणार आहे नक्की। सो बघूया गिफ्ट काय आहे। पहिलं कुणाला पाहिजे? ललित तुझं तू माझं मी आपण पाहूया। ठीक आहे मग नेहाला आपण पहिलं गिफ्ट देतोय। काय असेल गेस कर ना आधी काय? मग बघत आता तू काय आहे त्याच्यात। वाव का बरं दिल्यात तुला? वेगवेगळ्या बाटल्या वॉटर बॉटल दिल्या कारण ती सतत खूप पाणी पित असते असं आम्हाला कळलं। हे किती छान मी जिम मध्ये घेऊन जाऊ शकेन। आवडलं? या खूप आवडलं। ललितला मी गिफ्ट देते बघूया काय आहे ललितचं गिफ्ट। उघड ना। नाही रे आज बघ ना। चला वाव धन्यवाद। त्याने हेअर कट केले अरे खूपच दॅट्स सो कूल। त्याचे इतके सुंदर केस आहेत इतके छान केस आहेत तर आम्ही म्हटलं आम्ही पण थोडी कंगवा केस हा कंगवा असतो त्यांना दाखवतो त्यांनी कधी पाहिला नाही ना। मस्त आहे रे मला आवडला। झालं नाही अजून आहे का? वाव तुला केवढ्या याला एवढ्या गोष्टी आणि मला तुलाही 3 दिल्या आम्ही माहितीये का एकावरच डील चालली होती आम्ही वाढवल्यानंतर। हे मस्त आहे हे असं येस। सो तुम्हाला गिफ्ट आवडली असतील अशी आम्ही अपेक्षा करतो। फारच आवडले मला आणि खूप छान गप्पा तुम्ही दोघांनी मारल्यात आणि खरंच सिनेमा सुद्धा खूप सुंदर आहे। या सिनेमासाठी खूप 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 शुभेच्छा। थँक्यू सो मच। आणि ललित पुन्हा एकदा नवीन काहीतरी तुम्ही दोघंही घेऊन याल आमच्या समोर तुमचे आपापले प्रोजेक्ट्स त्याबद्दलही शुभेच्छा तुम्हाला। थँक्यू। थँक्यू।
आज आपण गप्पा मारल्या ललित आणि नेहा सोबत. अशाच गप्पा इतरही मराठी सेलिब्रिटींसोबत मारणार आहोत याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बोलते तारे. तोपर्यंत माय बोली पहा, मस्त रहा.